तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या जुगाडाच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। आणि आज तुमच्यासाठी खास म्हणजे आपल्या गृहिणींसाठी म्हणजेच आपल्या माता भगिनींसाठी खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी आज। तर व्हिडिओ कशाविषयी तर लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर हे बघू शकता, हा आहे माझा बनेल। बघू शकता हे बनेल तुम्ही, हा माझा बनेल आहे। हा बनेल पांढऱ्या कलरचा होता, कसल्या सफेद म्हणजेच पांढऱ्या कलरचा होता। तर ज्यावेळेस बायकोने हा बनेल धुवायला घेतला म्हणजे कपडे धुताना, तर तिने काय केलं बघा, असा कारनामा झाला। म्हणजे तिने काय मुद्दाम नाही केलं, तर काय झालं, दुसरे जे कपडे धुतलेली होती तर हा शर्ट आपला धुतलेला होता बघा। हा बघू शकता तुम्ही, असा म्हणजे हिरवट कलरचा शर्ट आहे आपला, आणि त्याचाच कलर बघा जात होता या शर्टचा। तर तिने वेगळीकडे धुवायचा सोडून ते धुतल्याच्या नंतर ज्यावेळेस शर्ट पिळायचा होता त्याच पाण्यामध्ये शर्ट पिळून टाकला, आणि हा शर्टचा कलर हा बनेलला लागला। आणि हा बनेल कसा झाला आहे, त्या शर्टसारखाच बघू शकता तुम्ही, त्या शर्टसारखाच हा पण कलर झाला बनेलचा, पांढऱ्या बनेलचा हिरवा शर्ट तयार झाला। तर मग आता असा बनेल तर आपण म्हणजे आता आपले सफेद बनेल असतात, आणि ज्यावेळेस आपण सफेद शर्ट घालतो त्या टायमिंगला असा हिरवट कलर दिसणार आतमध्ये, शर्टच्या वरून कलर दिसणार। तर मग आपण काय करतो अशा वेळेस, आता हा बनेल एक तर टाकून तरी देतो, नाही तर मग घरात हा बनेलचा उपयोग फरशी पुसायला होतो, नाहीतर गॅस पुसायला होतो, घरातले धुळधाण साफ करायला आपले होतो। तर असं न करता आता हा बनेल नवीनच आहे बघा। कुठं तुम्ही बघू शकता ह्याला कुठं बीळ पडलं आहे का काय झालं आहे, कुठंच नाही, टोटल बघू शकता तुम्ही, हा नवीनच बनेल आहे। आणि मग आपण नवीन बनेल आता 110 रुपये किंमत झाली बनेलची, आणि तो जर बनेल टाकून द्यायचा झालं तर आपण टाकून देणार आहे का, नाही। मग तुम्ही काय करता, टाकूनच देता। तर टाकून न देता आता हा जो बनेलला लागलेला कलर आहे शर्टचा, हा कलर काही जात नाही। तर त्याचाच आपण आज जुगाड घेऊन आलो आहे की त्या शर्टचा कलर ह्या जो बनेलला लागला आहे तो कशा पद्धतीने काढायचा आहे, त्याचा आज आपण जुगाड घेऊन आलेलो आहे। तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात। आणि हा बनेल आपण जो हिरवा कलर लागला आहे तो पांढरा शिपट बनेल काढून दाखवणार आहे आपण। तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, गॅस पेटवून घ्यायचा आहे आता, आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, हे गरम पाणी करायला ठेवायचं आहे। हा पूर्णपणे आता गरम आपल्याला पाणी करायचं आहे। ते पण पाणी किती गरम करायचं आपल्याला, कोमट करायचं नाही, पाणी एकदम आंघोळीसारखं पण करायचं नाही, तर आपल्याला पाणी एकदम कडक करून घ्यायचं आहे। त्याचं जे टेम्परेचर हाय लेवलला जेवढं टेम्परेचर जाईल तेवढ्या टेम्परेचरला आपल्याला हे पाणी घालवायचं आहे। म्हणजे ह्या पाण्याला उकळी फुटली पाहिजेत इतकं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी फुटले पाहिजेत इतकं पाणी आपण आता गरम ठेवायचं आहे। तर ठेवलं आहे आपण आता पाणी गरम करायला। त्याच्यानंतर आता बघूया आपण उकळी फुटूस तर आपण थांबूया। तर मित्रांनो आता बघा पाणी आपलं थोडंसं तापायला सुरुवात झाली, खाली बुडबुड्या यायला लागली बघा पातेल्यामध्ये। तर आपल्याला तसं न करता आता आपल्याला पाणी काय करायचं आहे, एवढंच तापवायचं नाही, ह्याला आपल्याला हाय टेम्परेचरला जास्त असं जेवढं उकळी फुटूस तर पाणी तापवायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतरच पुढची प्रोसिजर करायची। तोपर्यंत आपल्याला कोमट पाणी घ्यायचं नाही किंवा थोडंसं गरम झालं एवढंच पाणी घ्यायचं नाही, आपल्याला कडकच पाणी तापवायचं आहे। तर उकळी फुटूस तर आपण काढूया दम आता। तर मित्रांनो बघू शकता आता पूर्णपणे आपलं आता एकदम मस्तपैकी असं पाणी उकळलं आहे, म्हणजे हाय टेम्परेचरला पाणी आता उकळलं आहे आपलं। आणि आता आपण घेऊया गॅस बंद, आणि हे जे पाणी आहे ते आता आपल्याला घ्यायचं आहे खाली उतरून गॅसवरून। आता हे घेतलं आहे आपण गॅसवरून खाली उतरून, त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला हा निरमा, हा 1 चमचा आणि हा दुसरा चमचा। तर एवढा आपण निरमा घेतला आहे टाकून। त्याच्यानंतर आपण घेऊया हे लिंबू। तर हे लिंबू घ्यायचे आपल्याला आता कापून, यातला अर्धा लिंबू आपल्याला कापून घ्यायचा आहे, आणि आपल्याला अर्धाच लिंबू पिळायचा आहे ह्याच्यामध्ये। किती, फक्त अर्धा लिंबू। बघू शकता हा लिंबू आपण घेतलेला, हे अर्धा लिंबू आपण आता पिळून घेतला ह्याच्यात। आणि त्याच्यानंतर आपण काय घेतला आहे, हा घेतला आहे आपण इनो। हे बघू शकता तुम्ही, हा इनो घेतला आहे आपण, आणि त्याच्यामध्ये आपल्याला इनो आता टाकून घ्यायचा आहे। तर हे इनोची आपल्याला टोटल सगळी पुडी अशी टाकून घ्यायची बघा ह्याच्यामध्ये। बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये बघू शकता आता हे कसं दिसायला लागलं आहे। आणि त्याच्यानंतर आपण चमच्याने हे घेऊन हे जे मिश्रण आहे आपलं कडक झालेलं
फक्त जपून आपल्याला, नाहीतर पाणी भाजणं असं करू नका. काळजी, स्वतःची काळजी घेऊन हे कुठलंही काम करा. तर अशा पद्धतीने आता आपण हे मिश्रण तयार झालं आहे आपलं. आणि हे बघू शकता ह्याच्यातून वाफ निघते. त्याच्यानंतर हा जो आपला बनेल आहे, हा कलरचा बनेल, हा दिसतोय तुम्हाला, हा जो हिरवट झालता बनेल तो आता आपण त्याच्यामध्ये घेऊया टाकून. हो का, इथं डाग दिसते त्याच्यावरती. तर हा घेऊया आपण ह्या मिश्रणामध्ये आता टाकून. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हात न घालता हे असंच आपल्याला आता हे बनेल ह्या मिश्रणामध्ये ठेवायचं आहे बघा. हे मिक्स करायचं आहे आपल्याला व्यवस्थितपणे. तर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला आत्ताच आपलं जे मिश्रण आहे आणि बनेल जो आहे तो आपल्याला कसा दिसतोय बघा. आता थोडासा पांढरा आपला बनेल निघला आहे. आणि मिश्रणामध्ये पाणी पण बघू शकता तुम्ही की असं पाणी आपलं हे दिसायला लागलं आहे, म्हणजे कलर लगेच निघायला सुरुवात झाली. तर आपल्याला हे आताच असंच 15 मिनटं ते अर्धा तास आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्या मिश्रणामध्ये पाणी थंड होऊस तर, जोपर्यंत आता पाणी थंड होत नाही आणि तो जो कलर लागला आहे म्हणजे आपल्या बनेलला, तो सगळा निघेपर्यंत आपल्याला वाट बघायची. कारण 2 ते 3 तास आपल्याला आता हे भिजू घालायचं आहे. किती? 2 ते 3 तास आपल्याला हे भिजू घालायचं आहे मिश्रण. आणि पाणी थंड व्हायला पण आता ते कडक झालेलं पाणी होतं ना, उकळी फुटलेली, त्याला पण थंड व्हायला टायमिंग लागणार आहे. त्याच्यामुळं चला आता आपण हे भिजायला घालू आणि पाणी थंड होण्याची वाट बघू. तर मित्रांनो, आता आपलं हे पातेलं आपण 2-3 तास झालेत आणि थंड झालं आहे, आता गार झालं आहे. आणि बघू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघू शकता आता पाणी ह्याचं बघा, कलर सगळा ह्याचा निघून चालला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो बनेल आहे, हा बनेल आपल्याला आता धुवून घ्यायचं आहे. ह्यातलं पाणी बघू शकता तुम्ही बघा, किती घाण पाणी झालं आहे, म्हणजे ह्याचा हा कलर निघायला लागला आहे आता. तर आपल्याला आता काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये घ्यायचं स्वच्छ पाणी थोडंसं. आणि आता आपल्याला हा बनेल असा घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर कुठलाही साबण घ्यायचा आहे आपल्याला, कुठलाही साबण असू दे आपला, काय अडचण नाही. आणि त्याने आपल्याला काय करायचं, आता साबण लावून घ्यायचं ह्याला बनेलला. आणि त्याच्यानंतर आपण बनेलचा रिझल्ट बघायचा आहे कसा आहे ते. सगळीकडे आपल्याला असं साबण लावून घ्यायचं आहे बघा. तर आताच आपला बनेल असा पांढरा पांढरा दिसत असेल बघा तुम्हाला आता आपल्या स्क्रीनवरती. पूर्ण साबण लावून घ्यायचं आहे आपल्याला, पूर्ण असा. आणि साबण लावून झाल्याच्यानंतर आपल्याला ब्रश घ्यायचा आहे आणि कपडे धुवायच्या ब्रशने आपल्याला घासायचं आहे बघा. हे असं असं व्यवस्थितपणे आपल्याला घासून घ्यायचं आहे. आताच आपला बनेल आपला असा स्वच्छ दिसत असेल बघा तुम्हाला. आता तुम्ही म्हणता हा साबणाच्या फेसामुळे दिसतोय, तर आपण धुतल्याच्या नंतर पण बघू शकता परत की आपला बनेल हा किती स्वच्छ निघला आहे ते. आणि आपल्याला आता थोडा हाताने असा हे करून घ्यायचा आहे बघा. परत एकदा साबणाने आपल्याला असा ब्रशने घासून घ्यायचा आहे. तर आता आपण काय करू, पाण्यामध्ये आपण धुवून घेऊ एकदा. आता ते पाणी देऊ ओतून, परत एकदा आपण दुसरं पाणी घेऊ, परत एकदा पाण्यामध्ये आपण हा बनेल टाकू आणि थोडासा आपण घेऊ याला पिळून. आणि त्याच्यानंतर फायनली तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपला जो बनेल आहे तो हा बघू शकता असा पांढरा शिपट बनेल निघला आहे बघा. दिसतोय का? पहिला बनेल आपला कसा दिसत होता, एकदम निळसर कलर झाला होता, त्याचा हिरवट असा कलर झाला होता, कारण त्या शर्टचा कलर लागला होता. आणि आता बघू शकता आपला हा बनेल असा पांढरा शिपट निघला आहे. तर तुम्ही मित्रांनो म्हणू शकता तुम्ही फक्त बनेलच काढला आहे का, तर आपले जे कलरचे कपडे म्हणजे जे पांढरे कपडे आहेत आणि त्याला कलर लागला आहे, ते प्रत्येक कपडा म्हणजे शर्ट कुठलाही असू तुमचा असू शकतो, त्याचा हा जो कलर लागलेला आहे आपल्या दुसऱ्या कपड्यांचा तो 100% निघणार आहे मित्रांनो. ज्या पद्धतीने आपण हे लिक्विड तयार करून
ह्या बनेलचा कलर काढलाच त्याच पद्धतीने तुम्ही तुमचे जे दुसरे कपडे असतील, पांढरा शर्ट असो किंवा काही असू द्या, त्याचा 100% कलर निघणार आणि अशाच पद्धतीने तुम्ही ते शर्ट कपडे धुवून काढा आणि 100% तुम्हाला रिझल्ट भेटणार। तर मित्रांनो, आपण जो हा जुगाड का केला होता तो तुम्हाला कसा वाटला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट करून सांगा की हा बनेल कसा निघला आहे, ते अगोदर कसा होता आणि आता कसा निघला आहे ते। आणि जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।